कसं आहे ना की गुरुवारचा असतोय माझा उपवास आणि साबुदाणा काही माझ्या डाएट प्लॅन मध्ये बसत नाही. कसा बसा वेळ जात होता पण माझ्यातला हवरट राक्षस काही गप बसला नाही, झाला जागा. आणि पुढे मग काय झालं ते तुम्ही बघतच आहात. जितका जास्त वेळ मी उपाशी बसते ना तितकं चटपटीत मला खावंच वाटतं, असा काहीतरी प्रकार आहे माझा. मग काय अर्धा कप साबुदाणा मिक्सरला रवाळ वाटून घेतला, त्यात 2 बटाटे खिसले आणि लागेल तसं पाणी घालून मंचुरियनच्या मिश्रणासारखं याला तयार केलं. यात आले मिरचीचा तेलात परतून घेतलेला ठेचा घातला, यामुळे अतिशय कुरकुरीत आणि टेस्टी बनतात हे उपवासाचे मंचुरियन. मीठ घालून याला छान एकत्र करून घ्यायचं आणि आता याचे गोळे करत बसण्यापेक्षा डायरेक्ट मंचुरियन सारखं याला तेलात सोडायचं आणि खरपूस रंगावर तळून घ्यायचं, किंवा मंचुरियन तळले गेले की याचे बुडबुडे कमी होतात तेव्हा याला काढून घ्यायचं. आणि दुसरं म्हणजे याला तळण्यासाठी तेल चांगलं गरम करायचं, नाहीतर हे साबुदाण्याचे मंचुरियन कुरकुरीत न होता कुडकुडीत होतील. दात तुटणार तर नाही पण दातांचा व्यायाम मात्र तेवढा होईल, बाकी काही नाही. सोबत बनवली आहे मस्तपैकी काकडीची चटणी, याचा सुद्धा व्हिडिओ लवकरच येईल. तोपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.